त्यावेळी त्या सचिवाला ती माहिती देत असताना 2 दिवसाचा 4 दिवसाचा वेळ मागावा लागला, कारण त्यावेळी त्याला त्याची किंमत तपासणं, त्यावेळी त्याच्या खतावणी तपासणं किंवा आपला ताळेबंद तपासणं, त्याच्यातून त्याच्या नोंदी तपासणं, त्याची एका कागदावर नोंद घेणं आणि मग ती माहिती आपल्याला त्या शेतकऱ्याला देणं, अशा प्रकारचे कार्यक्रम पूर्वी असायचे. आणि यामुळे बऱ्याच अंशी सभासद शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये संस्थेविषयी समजापेक्षा गैरसमज अधिक असायचा. जसं आता प्रवीण देसाई म्हणाले की आपण इतकी वर्ष काम करतोय, फक्त इतकी वर्ष आपण शेतकऱ्यांच्या शिवाय खाण्याचं काम करतो, आणि ही वस्तुस्थिती आहे. कारण मी सुद्धा माझी संस्था मागची 24 वर्ष मी सांभाळतोय आणि त्यामुळे मलाही माहिती आहे की विकास सहकारी संस्था म्हणून काम करत असताना आपल्याला काय कुठल्या कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. शेतकऱ्याला त्याच्या नोंदीची माहिती किंवा बँकेत एखादा जातो आपला खातेदार किंवा आपण, त्यावेळी बँकेत गेल्यानंतर पासबुकवर एकदा एंट्री मिळाली की आपल्या सगळ्या शंकांचं निराकरण होतं, कारण आपल्या खात्यात नेमके पैसे किती आहे, व्याज किती पडलं, कुठल्या हप्त्याला किती पैसे गेले, याची सगळ्याची नोंद एका पासबुकावर एंट्री मिळाल्यानंतर 5 मिनिटात आपल्याला कळते. परंतु विकास संस्थेमध्ये गेल्यानंतर ह्या नोंदी मिळायला 2-2, 4-4 दिवस जातात, कधी कधी त्या आठवडा 15 दिवस, महिना मिळत नाही. आणि म्हणून एक संशयाचं वातावरण सातत्याने विकास संस्थांच्या कामकाजाभोवती कायमस्वरूपी राहिलं. नेमकी हीच गोष्ट केंद्रीय मंत्री आदरणीय अमित शहा साहेब यांनी ओळखली आणि त्यांनी या देशभरामध्ये सगळ्या विकास सहकारी संस्थांचं संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला. समान कार्यपद्धती देशभरामधल्या विकास सहकारी संस्थांमध्ये एकाच वेळी आणण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेतला गेला. त्याच्यासाठी लागणारा संगणक, त्याचे यंत्रणा, या सगळ्या गोष्टी पुरवल्या गेल्या आणि मागची 2 वर्ष आपण सगळेजण पाहता आपापल्या विकास सहकारी संस्थांचं आपण संगणकीकरणाचं काम केलं. आणि हे करत असताना त्याचा जो ताळेबंद आहे, त्याची जी आर्थिक पत्रक आहे, ही समान पद्धतीमध्ये करण्याच्या संदर्भातली कार्यवाही सुरू झाली. आणि हे केल्यामुळे अनेक ठिकाणी ज्या ज्या काही चुकीच्या नोंदी होत्या, ज्या ज्या काही ठिकाणी कर्ज वाटपाच्या संदर्भातल्या काही चुकीच्या नोंदी होत्या, या सगळ्या गोष्टी मागच्या 2 वर्षांमध्ये पुढे आल्या. ऑडिटरनी त्या संदर्भातले निर्णय घेतले. बऱ्याच ठिकाणी संचालक मंडळ किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची रिकव्हरी झाली आणि आज आपल्या अनेक विकास संस्थांचं आर्थिक पत्रक ही स्पष्ट आणि स्वच्छ झालेली आहे. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा जर आज कुणाला कुठल्याही शेतकऱ्याला जर तुमच्या कार्यालयात आल्यानंतर एखाद्या नोंदीची आवश्यकता असेल की मी सभासद कधी झालोय, माझी शेअर्स किती आहे, मला व्याज किती मिळालंय, मला व्याज किती लागू झालाय, माझं कर्ज किती आहे, मध्यम मुदत कर्ज किती आहे, शेती कर्ज किती आहे, शॉर्ट टर्म किती आहे, लॉंग टर्म किती आहे, अशा पद्धतीची जरी माहिती आवश्यक असली तरी ती माहिती आपले त्याचे प्रश्न संपायच्या आत आता सचिव एका क्लिकवर त्याला उपलब्ध करून देऊ शकतो. आणि ते देत असल्यामुळे त्या शेतकऱ्याचा आपल्यावरचा विश्वास आता द्विगुणित होतोय. आपल्या संचालक मंडळ असेल, चेअरमन असेल, याच्या कार्यपद्धतीवर त्याचा एक विश्वास बळावतो आहे. आणि म्हणून या सगळ्यामध्ये आपल्याला ही सेवा चांगल्या पद्धतीने देता यावी याच्यासाठी दुसरी एक अडचण जी महत्वाची मी मगाशी सांगितली त्याप्रमाणे सचिव यंत्रणा ही इतकी वर्ष आपल्या राज्यामध्ये खास करून केडरला मान्यता नसल्यामुळे मधल्या काळामध्ये सचिव यंत्रणा कार्यान्वित नव्हती आणि त्यामुळे खासगी सचिवांकडे 2-2, 4-4 संस्था होत्या. आज याच्या संदर्भात जेव्हा मागची 3 वर्ष सातत्याने जवळपास 3 वर्ष लागली, राज्यातल्या सगळ्या जिल्हा बँकांच्या प्रतिनिधींनी आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. कैलासवासी अजितदादा पवार साहेब यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि सहकार कायद्यामध्ये पुन्हा एकदा सुधारणा केली, दुरुस्ती केली आणि सहकार कायद्यामध्ये राज्य शासनाने दुरुस्ती केल्याच्या नंतर पुन्हा केंद्राच्या माध्यमातून सचिव देण्याची कार्यवाही सुरू झाली. खरं तर खासगी सचिव असताना अनेक सचिवांना 5,000, 7,000, 8,000, 10,000 रुपयापर्यंत पगार मिळत होता. तो पगार त्यांना पुरेसा नसल्यामुळे त्यांच्याकडनं चांगल्या दर्जाचं काम घडत नव्हतं. कारण शेवटी कौटुंबिक स्वास्थ्य नसल्यामुळे किंवा आर्थिक स्वास्थ्य नसल्यामुळे त्यांना चांगल्या दर्जाचं काम करता येत नव्हतं. आणि म्हणून आज प्रत्येक विकास सहकारी संस्थेला केडरच्या माध्यमातून सचिव घेणं बंधनकारक झालं आणि या प्रत्येक सचिवाचा पगार हा किमान 17,000 रुपये देण्यासंदर्भातला निर्णय झाला.
72 सचिव म्हणून काम करतायत. अजून एक 70-72 लोकांची नवीन नियुक्ती ही पुढच्या 1 महिन्याभरामध्ये होईल. आणि या 144 सचिवांच्या माध्यमातून आपल्या 228 विकास सहकारी संस्थांना सेवा पुरवली जाईल. हे करत असताना या सगळ्या सचिवांना कमीत कमी 17,000 आताची जी आहे पगाराची आकडेवारी ती 17,000पासून 25,000 पर्यंत आहे. आणि त्यामुळे चांगल्या दर्जाचा पगार त्याला जर मिळाला तर चांगलं काम होईल, चांगली सेवा आपल्याला मिळेल. याच्यासाठी जिल्हा बँकेने जी काही फरकाची रक्कम येत होती, कारण राज्य शासनाने खरं तर आम्हाला 15 पैसे अनुदान स्वरूपात जिल्हा बँकेने द्यावं असा निर्णय दिलेला होता. त्याची रक्कम 10-12 लाख रुपये होत होती. परंतु जिल्हा बँक म्हणून आम्ही या जिल्ह्याच्या विकास सहकारी संस्थांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून जशी मागची 5 वर्षामध्ये पावलं उचलली आणि मागच्या 5 वर्षामध्ये आपण सगळेजण पाहत आहे की कधीही नव्हे असे प्रत्येक वर्षी आपल्याला 20,000 रुपये व्यवस्थापन खर्चामध्ये आपण प्रत्येक विकास संस्थेला देतो. सचिवांसाठी बोनस देतो, त्याच्याशिवाय त्यांना मेडिक्लेम साठी इन्शुरन्स काढलाय. असं वेगवेगळ्या पद्धतीने किंवा जे उत्तम वसुली करतायत त्यांच्यासाठी परत बक्षीस योजना दिली आहे. या सगळ्याबरोबर आपल्या संस्थेला अधिकाधिक आर्थिक फायदा व्हावा, आपली संस्था सक्षम व्हावी या दृष्टिकोनातून बँकेने पावले उचलले. त्याचाच एक भाग म्हणून या फरकाच्या संदर्भात आम्ही जेव्हा ठरवलं की कमीत कमी 17,000 रुपये पगार द्यावा, त्यावेळी त्याची फरकाची 144 सचिवांच्या फरकाची रक्कम ही साधारणतः 90 लाख रुपयापेक्षा जास्त व्हायला लागली. आणि मग हे 90 लाख रुपये आणायचे कुठून? कारण केंद्राकडे एवढं उत्पन्न नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये हा प्रश्न आम्ही आमच्या बँकेच्या संचालक मंडळासमोर मांडला. बँकेच्या संचालक मंडळाने त्याला संमती दिली आणि जवळपास 90 लाख रुपये प्रत्येक वर्षी असे पुढची 5 वर्ष जिल्हा बँक स्वतःच्या नफ्यातनं विकास सहकारी संस्थांच्या या सचिवांच्या पगारासाठी स्वतःच्या उत्पन्नातून 90 लाख रुपये देणार आहे, की ज्याच्यामुळे या संस्थांना तुम्हाला चांगल्या दर्जाची सेवा त्या सगळ्याच्या माध्यमातून उपलब्ध होईल. आणि मग कारभार पारदर्शक झाला आणि तो गतिमान होण्यासाठी सचिवाची सेवा आपल्याला उपलब्ध झाली तर खऱ्या अर्थाने शेवटी जबाबदारी येते ती आपली संचालक मंडळाची, की आपल्याला आपल्या संस्थेचा कारभार वाढवला पाहिजे, आपल्या संस्थेचा आर्थिक व्यवहार वाढवला पाहिजे. आणि हा जर आर्थिक व्यवहार आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे, आपल्या संस्थेला पोहोचलं पाहिजे. याच्यासाठी या पुढच्या काळामध्ये संचालक मंडळाला 3ऱ्या टप्प्यामध्ये काम करावं लागणार. आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याकडे आपला शेतकरी सभासद व्हायला पाहिजे, आपल्याकडे तो कर्ज घेण्यासाठी आला पाहिजे, तर आपल्याला या सगळ्यातल्या अडचणी दूर केल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाची अडचण अशी आहे की एखाद्या शेतकऱ्याला जर साधं शेती किंवा बिगर शेती कर्ज घ्यायचं असेल आणि ते विकास संस्थेकडच्या पहिल्या मागणीपासून शेवटच्या उचलीपर्यंतचा काळ जर आपण साधारणतः मोजला तर कमीत कमी 90 ते 100 दिवस लागतात. ही वस्तुस्थिती आहे की त्याची कर्ज मागणी, पहिला ठराव, नंतर विकास अधिकारी, नंतर जिल्हा बँक, नंतर मंजुरी, नंतर परत विकास संस्थेचं संचालक मंडळाच्या वृत्तीचे डॉक्युमेंट, नंतर ही करार बोजाड, नंतर त्याची प्रत्यक्षात उचल आणि त्याच्यानंतर त्याच्या आवश्यक त्या पावत्या आणि त्याच्यानंतर त्याच्या खात्यात जमा होणारी कर्जाची रक्कम. याचा जर कालावधी आपण विचारात घेतला तर 90 ते 100 दिवस लागतात. आणि म्हणून तो शेतकरी बिगर शेती कर्जासाठी विकास संस्थांकडे येत नाही. त्याच्याऐवजी तो जर बँकेकडे गेला तर त्याला 4 दिवसात कर्ज मिळतं, नॅशनलाइज बँकांकडे गेला तर कदाचित 2 दिवसात मिळतं. आणि मग इतक्या कमी दिवसात जर तिथे कर्ज मिळत असेल तर आपल्याकडे तो काय राहतो. पण तरी सुद्धा त्याचं नातं या आपल्या विकास संस्थेशी जोडलेलं असल्यामुळे अनेक वेळा शेतकरी नुकसान सहन करतो. मग वेळेचा अपव्यय, आर्थिक नुकसान, 10% शेअर्स भरायचे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या संस्थेला फायदा होऊ नये म्हणून अनेक शेतकरी नुकसान सहन करून आपल्या संस्थेमार्फत कर्ज घेतात, कर्ज भरतात, कर्ज परतफेड करतात. परंतु या सगळ्यामध्ये आपण कधीतरी मार्ग काढले पाहिजे. आणि म्हणून बँकेच्या माध्यमातून आता आम्ही नवीन सुगी ॲप जो कार्यान्वित करतो आहोत, त्याच्यावर आता अधिक व्यवस्थितपणे काम सुरू आहे. याच्या माध्यमातून फक्त 7 दिवसांमध्ये बिगर शेती कर्ज शेतकऱ्याला मंजूर झालं पाहिजे विकास सहकारी संस्थेच्या माध्यमातून. याच्यासाठी आम्ही ही यंत्रणा कार्यान्वित करतोय आणि ही पूर्ण डिजिटल
डिजिटलाइज असेल, कुठलंही कागदपत्र घेऊन विकास अधिकाऱ्याकडे तुम्हाला जायची गरज लागणार नाही, कुठलंही कागदपत्र घेऊन तुम्हाला हेड ऑफिसला जायची गरज लागणार नाही, पहिल्या मागणीच्यासाठी तुम्हाला संचालक मंडळाच्या मीटिंगची गरज लागणार नाही. तुम्ही चेअरमन सचिवाच्या मागणीने त्या ठिकाणी कर्जाचा प्रस्ताव बँकेपर्यंत जाईल आणि तो जाताना सुद्धा तुमच्याच कार्यालयामध्ये जे संगणक आहे त्याच्यावर तो तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर त्याची नोंद ही आमच्या तालुका विकास अधिकाऱ्याकडे जाईल, जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयाकडे जाईल आणि त्या मिनिटाला ती दिसेल आणि तिथे गेल्याच्या नंतर तालुका विकास अधिकाऱ्यांनी 48 तासाच्या आतमध्ये त्याच्यावर तळपाणी असेल, जे काय असेल, दिमाग मांडणं असेल ते करून पुढे पाठवायचं आहे. तिथे सुद्धा त्याने कागदपत्र पाठवायचे नाही, सगळं इंटरनेटवर पाठवायचं आणि त्याच्यानंतर तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा त्याच्या पुढच्या 24 तासामध्ये किंवा 48 तासामध्ये हेड ऑफिस कडनं सुद्धा तुम्हाला मंजुरी येणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा आमच्या संचालक मंडळाचे मीटिंगची गरज लागणार नाही. 5 लाख रुपयापर्यंतच्या कर्जासाठी त्याचे अधिकार सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांना देऊन ठेवलेले आहेत आणि त्यामुळे तिथून मंजुरी झाल्यानंतर त्याचं मंजुरी पत्र सुद्धा तुमच्याकडे डायरेक्ट मेलवर उपलब्ध होईल आणि ते झाल्यानंतर त्याची नोंद तुमच्या ब्रँचला असेल, त्याची विकास अधिकाऱ्याकडे असेल आणि मग तुम्ही उचलीचे डॉक्युमेंट करून त्या ठिकाणी उचलणीची प्रक्रिया पूर्ण करावी. आणि हे करत असताना जो 10% शेअर्सचा याच्यापर्यंत आतापर्यंतचा जो प्रश्न होता तो सुद्धा कमी करून आपण 5% वर आणलेला आहे की जेणेकरून तुमच्या शेअर्स कपातीची रक्कम ही त्या शेतकऱ्याची कमी होईल, त्याचं नुकसान कमी होईल आणि त्याला पूर्ण कर्ज अधिकाधिक योग्य पद्धतीने वापरता येईल अशा प्रकारची व्यवस्था आपण करतोय. अनेक बिगर शेती कर्जाच्या उठणीच्या वेळी आपल्याला शेत जमीन सुधारणा असेल, कंपाऊंड वॉल, विहीर बांधकाम वगैरे वगैरे गोष्टींसाठी आपण कर्ज घ्यायचो आणि त्या उठणीच्या वेळी आपल्याला पावत्या लागायच्या. या सगळ्या पावत्यांमध्ये आपल्याला 18% त्या ठिकाणी जीएसटी भरावा लागतो आणि या सगळ्यामध्ये शेतकऱ्याला प्रचंड मोठं नुकसान होतं आणि म्हणून आपण बळीराजा कृषी कर्ज योजनेसारखी एक योजना आणली की ज्या माध्यमातून विना कारण म्हणजे कारण द्यायची गरज नाही, फक्त तारण आवश्यक असेल 5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे शेतकऱ्याला त्याच्या क्षमतेनुसार म्हणजे त्याची जमीन असली पाहिजे. तर 10 गुंठे जमीन असेल आणि तुम्ही म्हणाल 5 लाख रुपये कर्ज त्याला द्यावं असं नाही. त्याच्या संदर्भातला निर्णय त्या संचालक मंडळाने घ्यावा आणि योग्य कर्जदार निवडून त्याला तात्काळ कर्ज जर बिगर शेती आवश्यक असेल तर आपल्याला विना तारण परंतु तारणासह त्याला 5 लाख रुपयापर्यंत बळीराजा कृषी कर्ज योजनेच्या माध्यमातून आपण कर्ज उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्याचा फायदा हा तुमच्या सभासद शेतकऱ्यांना सहजासहजी होऊ शकेल की ज्याच्यामुळे त्याला जीएसटीचा अडचण येणार नाही, त्याला अजून कुठल्या अडचणी येणार नाही, टॅक्स मध्ये त्याचे पैसे नुकसान होणार नाही आणि म्हणून याच्यामध्ये चांगला शेतकरी निवडणं, त्याला कर्जासाठी प्रोत्साहित करणं आणि याचबरोबर या सगळ्याबरोबर जिल्हा बँकेमध्ये ज्या ज्या प्रकारची कर्ज मिळत आहे, मग ते वाहन कर्जापासून शैक्षणिक कर्जापासून घर बांधणीच्या कर्जापासून सगळ्या प्रकारची कर्ज जी कर्ज मिळतात ती सगळ्या प्रकारची कर्ज या पुढच्या काळामध्ये विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून सुद्धा दिली जाणार आहेत आणि त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट जर विकास संस्थेच्या शेतकऱ्याने विकास संस्थेमार्फत कर्ज मागितलं तर बँकेपेक्षा त्याला 1% कमी व्याजदर देण्याची व्यवस्था सुद्धा जिल्हा बँकेने आपण केलेली आहे. ज्याच्यामुळे तो शेतकरी असेल आणि शेतकरी आपल्या संस्थेमार्फत बँकेकडे कर्ज मागत असेल तर त्याला बँकेकडे आला तर त्याला कदाचित गृह कर्जासाठी 10.5% व्याजदर लागेल, परंतु तो जर विकास संस्थेमार्फत गृह कर्जासाठी आला तर त्याला 9.5% व्याजदर लागेल. त्याच्यामध्ये विकास संस्थेचा जो 2%चा मार्जिन आहे तो आपण कायम ठेवला आहे, परंतु बँकेच्या नफ्यामध्ये 1%चा तोटा सहन करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे की ज्याद्वारे या ठिकाणी विकास संस्थेचा कारभारामध्ये वाढ झाली पाहिजे. तुमच्याकडे कर्जदार शेतकरी आला पाहिजे, तो आवश्यक त्या प्रत्येक कारणासाठी या ठिकाणी संस्थेकडे आला पाहिजे आणि संस्थेच्या माध्यमातून त्याला कर्ज उपलब्ध झालं पाहिजे आणि त्याच्या अडीअडचणीच्या प्रसंगाला जर आपण उभे राहत असू तर निश्चितपणे परतफेडीच्या वेळी सुद्धा तो पहिलं प्राधान्य आपल्याला निश्चितपणे देईल. आणि म्हणून या सगळ्याबरोबर या विकास सहकारी संस्थेचा व्यवहार वाढला पाहिजे, याच्यासाठी आपल्याला कर्जाबरोबर इतर सुद्धा व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि हे लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतःची जमीन, स्वतःचं कार्यालय, स्वतःचं गोडाऊन या गोष्टी असल्याशिवाय किंवा व्यापारी कार्यालय किंवा अन्य काही असेल या गोष्टी तुमच्या
त्याच्यातल्या कुठल्या तरी एक चांगली जमीन तुम्ही निवडा आणि ती जमीन विकास सहकारी संस्थेसाठी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करा. ती मागणी केल्यानंतर ती जागा तुम्हाला मिळण्यासाठी आम्ही आवश्यक ती सगळी मदत करू. आज जवळजवळ 7-8 विकास सहकारी संस्थांचे मागणी अर्ज त्या ठिकाणी कार्यान्वित झालेले आहेत. त्याच्यावर कार्यवाही शासनाकडून सुरू झालेली आहे आणि त्यामुळे या योजनेचा सुद्धा आपण फायदा घेतला पाहिजे. परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा जर आपल्याला एक 2-5 गुंठे जागा आपल्याला कमी व्याज दरामध्ये एखादा शेतकरी देत असेल संस्थेसाठी, तर ती घेण्यासाठी कर्ज आवश्यक असेल तर ते सुद्धा जिल्हा बँकेकडे मागा. परंतु संस्थेची स्वतःची जागा या पुढच्या काळामध्ये असली पाहिजे. कारण जोपर्यंत जागा आणि स्वतःची वास्तू असत नाही तोपर्यंत संस्थेच्या कारभाराला स्थिरता कधीही येणार नाही. आणि ती स्थिरता येण्यासाठी तुमची वास्तू उत्तम दर्जाची झाली पाहिजे आणि मग त्या शेतकऱ्याला वाटेल, सभासदाला वाटेल की ही माझं मंदिर आहे, याच्यामध्ये मला गेलं पाहिजे आणि इथेच माझे सगळे प्रश्न सुटतील. अशा प्रकारे चांगली सुविधा सुद्धा आपल्याला उपलब्ध करावी लागेल. आणि म्हणून याच्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून आपण 0% व्याजदराने जवळपास 4% व्याजदराची योजना आहे. त्याच्यामध्ये गोदाम बांधण्यासाठी 40 लाख रुपयापर्यंत कर्ज आपण देऊ शकतो. याच्यामध्ये 3% परतावा मिळतो, 1% आपल्या विकास सहकारी संस्थेने जातात, पण ते सुद्धा 1% जिल्हा बँक म्हणून आम्ही आमच्या उत्पन्नातून द्यायला मान्य केलं आहे. आणि तुम्हाला 0% व्याजदराने त्या ठिकाणी गोदाम बांधण्यासाठी सुद्धा किंवा स्वतःची इमारत बांधण्यासाठी आम्ही कर्ज उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे याचा सुद्धा फायदा आपण घेतला पाहिजे. आज जिल्ह्यातल्या जवळपास 22 पेक्षा जास्त विकास सहकारी संस्थांमध्ये या योजनेखाली बांधकाम चालू झालेली आहे. त्यामुळे त्याचाही फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा. वन्य प्राण्यांपासून खरं तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्रास होतोय, याच्याबद्दल आपण शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करतोय. परंतु या सगळ्याबरोबर विम्यासारख्या योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी सुद्धा आपण कार्यरत राहिलं पाहिजे. आज आंबा, काजू, भात असेल, आता ज्यांचा समावेश झालाय ती पिकं सुपारी आणि नारळ या सगळ्या पिकांसाठी पीक विमा मिळतो आहे. परंतु आपला प्रत्येक शेतकरी गावातला त्याने पीक विमा उतरला आहे का? कारण तर अनेक जण सांगतात अरे नको ते मला पीक विम्यासाठी इतके पैसे फुकट घालवावे, भात शेतीसाठी मी 3,000 रुपये घालावे, आंब्यासाठी 8,000 रुपये घालवावे, काजूसाठी 7,000 रुपये घालवावे, कोणी सांगितलं? परंतु ह्याचा फायदा तुम्ही समजून सांगा. कारण आज या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 90 कोटी रुपये पीक विम्याचे प्राप्त झाले आहेत. 90 कोटी रुपये. मागच्या वर्षी जवळपास 72 कोटी रुपये प्राप्त झाले. आणि जर याच्या सगळ्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याला जर फायदा होणार असेल तर आपल्याला सुद्धा याच्यासाठी एक सामाजिक बांध ठेवून या शेतकऱ्यांसाठी काम केलं पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला एकतर तो कर्जाच्या बोजातून बाहेर येईल, आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. त्याला सुद्धा गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित केलं पाहिजे. त्याला सुद्धा ती गुंतवणूक विकास संस्थेकडे डिपॉझिट ठेव, जिल्हा बँकेकडे थोडंफार डिपॉझिट ठेव, तुझी गुंतवणूक सेविंग वाढली पाहिजे. याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तुमचा शेतकऱ्यांबरोबर संवाद वाढला पाहिजे. या पद्धतीने आज आम्ही तुमच्याशी संवाद करतोय. अशा प्रकारचा संवाद तुम्हाला सुद्धा तुमच्या चांगल्या शेतकऱ्यांबरोबर करावा लागेल. जे नियमित परतफेड करतायत त्यांना प्रोत्साहन द्यावं लागेल. जे परतफेड करत नाही त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांना सुद्धा प्रोत्साहित करावं लागेल. त्यांना समजून सांगावं लागेल. कारण जो कर्ज परतफेड करतो त्याला निश्चितपणे फायदा होतो. ही कर्जमाफी वगैरे 5 वर्षांनी 7 वर्षांनी कधीतरी मिळते. परंतु जर 5 वर्ष आपण नियमित कर्ज परतफेड केला असेल आणि त्याच्यावर जर प्रोत्साहन किंवा त्याच्यावर मिळणारं व्याजाची सवलत किंवा त्याच्यामुळे पीक विम्यासाठी तुम्ही पात्र होता, त्याच्यामुळे इतर कर्जासाठी तुम्ही पात्र होता, या सगळ्याचा जर फायद्याचा विचार केला तर नियमित कर्ज परतफेड करणारा शेतकरी हा निश्चितपणे फायद्यात राहतो. फक्त प्रवीण देसाई साहेब आपण त्या गोष्टी समजून घेऊन आपल्याला शेतकऱ्यांबरोबर संवाद वाढून या गोष्टी समजावून सांगाव्या. कदाचित आपल्याला ते समजावणं कठीण होत असेल, आम्हाला बोलवा, आमच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तुम्ही शेतकऱ्यांबरोबर कार्यक्रम आयोजित करा, आम्ही येऊन त्यांच्याबरोबर संवाद साधू. परंतु ह्या शेतकऱ्याला जी चांगली सवय आहे ती अधिकाधिक सक्षमपणे ती सवय वाढली पाहिजे. याच्यासाठी सुद्धा त्यांना प्रोत्साहित करावं लागेल. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या विकास सहकारी संस्थेमध्ये वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळा दृष्टिकोन बदलावा लागेल. मग आंब्यासाठी कॅनिंग खरेदी असेल, काजू खरेदी असेल, काजूच्या माध्यमातून आम्ही काजू बोर्डाच्या माध्यमातून सुद्धा या जिल्ह्यामध्ये जवळपास 25 पेक्षा जास्त विकास सहकारी संस्थांना गोडाऊन देतो आहोत, ज्याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त अनुदान त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत. महाराष्ट्र शासनाची काजू बोर्डाची योजना ही तयार होते आणि
योजना तयार करणाऱ्या समितीचा अध्यक्ष महाराष्ट्रात मी आहे. त्यामुळे मी या ठिकाणी जे प्रस्तावित केलंय ते मंजूरही होईल आणि त्याच्यामध्ये आपण 50% सवलत निश्चितपणे तुम्हाला देऊ. आणि हे गोडाऊन तयार झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने भात खरेदी होते आणि भात खरेदी होत असताना ती त्या ठिकाणी तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून किंवा विकास संस्थेच्या माध्यमातून आपण केंद्र तयार करतो आणि खरेदी करतो. तशाच पद्धतीने काजू खरेदी करेल, ते ग्रेड वाईज खरेदी करेल आणि खरेदी करून ते त्या गोडाऊनमध्ये ठेवेल आणि ती काजूची विक्री सुद्धा काजू बोर्ड करेल. परंतु याच्यातलं जे कमिशन आहे हे कमिशन त्या विकास सहकारी संस्थेला देण्याच्या संदर्भातली योजना आम्ही बनवतोय की ज्याच्यामुळे विकास संस्थेला एक उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल आणि तुमच्या शेतकऱ्याला तुम्हाला न्याय सुद्धा देता येईल. कारण जर एखादं पीक पिकवण्यासाठी आपण कर्ज देत असू तर पिकवलेलं पीक खरेदी करून विक्री करण्याची व्यवस्था सुद्धा आपल्याला उभारावी लागेल आणि याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून या सगळ्याबरोबर आपल्याला दुग्ध व्यवसायाकडे सुद्धा काही विकास संस्थांना वळावं लागेल. आपल्या जास्तीत जास्त सभासदांना दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहित करावे लागते. दुधाळ जनावर खरेदीसाठी विकास संस्थांच्या माध्यमातून त्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावं लागेल. अनुदानाच्या अनेक योजना आहेत, त्या योजनांची माहिती आम्ही त्यांच्यापर्यंत देण्याची व्यवस्था करू. आज गोकुळ आहे, जिल्हा परिषद आहे, जिल्हा बँक आहे, राज्य शासन आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला दुग्ध उत्पादनाच्या या चळवळीसाठी आवश्यक तो सगळा पाठिंबा या टाइपचे आम्ही निश्चितपणे देऊ. परंतु याच्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणं आणि त्या सगळ्याच्या माध्यमातून दूध संकलन केंद्र या विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्याचा कार्यक्रम आपल्याला हाती घ्यावा लागतो. अनेक संस्थांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी या दुधाळ जनावरांसाठी जे खाद्य आहे या खाद्य विक्रीची प्रक्रिया सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सुरू करता येऊ शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्यवसायाकडे आपण बघितलं पाहिजे आणि यासाठी या सगळ्याच विकास सहकारी संस्थांचा दृष्टिकोन दृढ व्हावा, लांबच्या पल्ल्याचा त्यांनी बघण्याचा दृष्टिकोन ठेवावा. याच्यासाठी आम्ही जवळपास 228 विकास सहकारी संस्थेच्या प्रत्येक संस्थेच्या एका प्रतिनिधीला या महिन्यामध्ये गणपतीच्या पूर्वी या ठिकाणी बारामती सारख्या ठिकाणी आपण 4 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी पाठवतो की जेणेकरून विकास सहकारी संस्था म्हणजे नेमकी काय, आपण कसं काम केलं पाहिजे, तिथल्या विकास संस्था कसं काम करतायत, शेतकऱ्याला कसं प्रोत्साहित करतायत, शेतकरी कुठल्या कुठल्या योजनेचा लाभ घेतोय, त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्यानंतर आपला सुद्धा दृष्टिकोन बनते आणि मग आपण आपल्या गावात येऊन आपल्या संस्थेमार्फत काय केलं पाहिजे याची सुद्धा दृष्टी आपल्याला निश्चितपणे प्राप्त होईल. आणि याच्यासाठी हा अभ्यास दौरा बँक स्वतःच्या खर्चातून पूर्णतः आयोजित करते की ज्याच्यामुळे आपल्या संस्थेला त्याचा फायदा होईल आणि साहजिकच त्याच्यामुळे त्या आपल्या गावातल्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आणि याचाही भाग आपण सगळ्यांनी फायदा घ्यावा. या सगळ्यामध्ये आपण सहभागी व्हावं, या सगळ्यांना काही नवीन गोष्टी समजून घेण्याचा आपण सगळ्यांनी निश्चितपणे प्रयत्न करावा. आणि म्हणून आज खरं तर अनेक ठिकाणी आपण बघतोय की गावठी कर्जमाफीच्या बाबतीमध्ये अनेक वर्ष हा प्रश्न चालला होता. मी मागे या तर आपल्या सगळ्यांना सांगितलंय की 31 मार्च 2016 अखेर जे पात्र सभासद ज्याची यादी तुमच्याकडे आहे त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो. काल सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भातली सकारात्मक भूमिका घेतली आहे. कदाचित श्री गणेशाच्या आशीर्वादाने त्याच्या आगमनापूर्वी सुद्धा आपल्याला कदाचित या संदर्भातली गोड बातमी निश्चितपणे मिळेल याची सुद्धा आम्हाला खात्री आहे. त्याच्यासाठी पालकमंत्री महोदय आवश्यक ते सगळे प्रयत्न करत आहेत. परंतु 31 मार्च 16 नंतरच्या मात्र गावठी कर्जधारकांना कुठल्याही प्रकारची कर्जमाफी मिळणार नाही. आणि परंतु तरी सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा बँक म्हणून आपण 50% व्याज सवलतीची योजना आणली, अधिकची व्याज सवलतीची योजना आवश्यकता लागली तर ती सुद्धा करू. परंतु या सगळ्यातनं आपल्या संस्थेकडे कुठलाही कर्जदार हा थकबाकीदार असता नये आणि त्याला नियमित परतफेड करण्याची सवय लागली पाहिजे आणि या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान सुद्धा आपण केला पाहिजे. कारण की जर आपण तो नाही केला तर कदाचित एक चुकीची भूमिका लोकांमध्ये जाऊ शकते, शेतकऱ्यांमध्ये जाऊ शकते आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी थोडंसं कार्यरत असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या सगळ्याबरोबर ई करार नोंदीच्या संदर्भात जो काही मुद्दा आता उपस्थित करण्यात आला या संदर्भात निश्चितपणे आम्ही महसूल विभागाशी बोलू, शासनाशी बोलू आणि तो वेळ कमीत कमी कसा करता येईल या संदर्भात आवश्यक सगळा पाठपुरावा निश्चितपणे मी माझ्या स्तरावरून करेन. आणि या सगळ्याबरोबर
आपल्या या आता मिळणाऱ्या कर्जमाफीच्या अनुषंगाने जी काही रक्कम आपल्याकडे आपल्या संस्थेकडे प्राप्त होईल ही डायरेक्ट व्यवहारामध्ये न गुंतवता आपल्या गुंतवणुकीच्या ज्या ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत, जे जे काही आपण प्रोव्हिजन्स केलेले आहेत त्याच्यानुसार आपल्या बॅलन्स शीटच्या गुंतवणुका प्रत्यक्ष गुंतवणूक करा. कारण नुसती बॅलन्स शीटला गुंतवणूक दिसते परंतु प्रत्यक्षात ती गुंतवणूक नाही. अशा अनेकांच्या बॅलन्स शीट आहेत, अनेक विकास संस्थांच्या बॅलन्स शीट आहेत. हे आता बदललं पाहिजे. प्रत्यक्षात गुंतवणुका करा, त्याचे पैसे त्याच्या खात्यामध्ये गुंतवा. आणि ते गुंतवण्याचं कारण असं आहे की येत्या 31 मार्च पासून तुमची जी थकबाकीची रक्कम असेल त्या थकबाकी झालेल्या किंवा एनपीए झालेल्या रकमेच्या एनपीएची तरतूद ही तुम्हाला बॅलन्स शीटला करावी लागेल. आणि ज्यावेळी ही रक्कम तुम्हाला बॅलन्स शीटला तरतूद करावी लागेल त्यावेळी अनेकांचे बॅलन्स शीट हे थोड्यात जातील. हे खरं तर मी जे काही सांगितलंय ते सचिवांच्या लक्षात आलं असेल, अनेक चेअरमनच्या पण लक्षात आलं असेल. आणि म्हणून त्यावेळी तशी परिस्थिती होऊ नये याच्यासाठी स्वतःच्या गुंतवणुका करण्याची भूमिका घ्या. आपली बॅलन्स शीट, आपला आर्थिक व्यवहार हा स्वच्छ असला पाहिजे, पारदर्शक कारभार असला पाहिजे. याच्यासाठी खरं तर आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आज या तालुक्यामध्ये आपण जवळजवळ 5098 शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलं आहे, 38,65,00,000च्या आसपास. परंतु या सगळ्यामध्ये आपण जर थकबाकीचं प्रमाण बघितलं तर जवळपास 22 थकबाकीसाठी जवळपास 11 कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम ही थकबाकीमध्ये आहे. आणि या सगळ्याची जर टक्केवारी बघितली तर जवळपास 30-35%, 35-40% सभासद संख्या आणि 30-35% ही रक्कम ही थकबाकीची पर्सेंटेज हे अत्यंत धोकादायक आहे असं मी तरी मानतो. आपल्या संस्थांचा नफा असल्यामुळे आपण बँक स्तरावर नियमित होऊ शकलो, 100% परतफेड करू शकलो. परंतु आपली संस्था स्तरावर जी काय परिस्थिती आहे याचा सुद्धा खरं तर एकदा आढावा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. कारण ते मगाशी गजानन सावंतांच्या जो सचिव आहे तो जागा झाला आणि त्यांनी महत्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवलं की 101 साठी एवढे प्रस्ताव प्रलंबित काय, एवढ्या शेतकऱ्यांवर आपण कारवाई का केली. खरं तर आपण संस्था चालवतो तेव्हा आपल्याला असं वाटत होतं की आता कर्जमाफी होईल, अनेक लोक सुटतील, त्याच्यात आमच्या डोक्याला व्याप नको वगैरे वगैरे गोष्टी आपण केल्या असतील. ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता हा सगळा विषय संपलेला आहे. आता नेमकं कर्जमाफी कोणाला मिळेल तर या तालुक्यामधल्या 624 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त जवळपास 1641 सभासद असे असतील जे संस्था स्तरावर आहेत की ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही परंतु ते 101 कारवाई करण्यासाठी पात्र आहेत. त्यांच्या संदर्भातला संवाद तुम्हाला सुरू करावा लागेल. कारण जर 5000 सभासदांमध्ये जवळपास 2000 सभासद जर थकबाकी जर होणार असतील तर ही संख्या खूप जास्त आहे. आणि हे प्रमाण मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकट्या सावंतवाडी तालुक्यामध्ये जास्त दिसतंय. म्हणून याच्यावर सुद्धा खोलात आपण प्रत्येक संस्थेने आपल्या सचिवांच्या बरोबर चर्चा करून चेअरमननी याची माहिती घेतली पाहिजे की हे सभासद कोण आहेत, त्याच्याबरोबर आपल्या त्यांच्या अडचणी काय आहेत, त्याला दुसरा काही मार्ग काढून दिला पाहिजे का. कारण तो सभासद जर थकबाकीतून बाहेर आला तर कदाचित 0% व्याज दराच्या शेती कर्जासाठी पात्र होईल आणि त्याला आज जे काही भूर्दंड पडतो या व्याजाचा तो व्याजाचा भूर्दंड त्याचा थांबेल, शेतकऱ्याचा फायदा होईल, विकास संस्थेचा तोटा थांबेल. आणि म्हणून या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की वाकोलीसारखी विकास सहकारी संस्था ज्याच्यामध्ये चेअरमन सुद्धा महिला आहेत, सचिव सुद्धा महिला आहेत आणि त्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारची विकास सहकारी संस्थेचा कारभार आखला आणि आज संस्था स्तरावर सुद्धा 100% केली. याच्याबद्दल मी विशेष करून त्यांचं अभिनंदन करतो. कारण याच्यासाठी खूप मेहनत लागते. संस्था स्तरावर 100% करणं म्हणजे काय असतं हे मला माहिती आहे. कारण मी 2.5 कोटी रुपयाचं कर्ज वितरण करतो विकास संस्थेमार्फत आणि 2.5 कोटी रुपयाचं कर्ज वितरण करून ते 100% संस्था स्तरावर 100% वसुली मागची 4 वर्ष आम्ही करतो, सातत्याने करतो. आणि त्याच्या अगोदर अनेक वर्षापासून बँक स्तरावर 100% तर सातत्याने करतो. म्हणजे मार्च पण असो किंवा त्या ठिकाणी 30 जून पण असो. आणि ही सवय जर आपण शेतकऱ्याला लावली तर हळूहळू शेतकरी सुद्धा त्या सवयीने चालतो. सवय कशी लावावी हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून मला माहिती आहे की त्याच्यासाठी किती कष्ट लागतात आणि हे कष्ट करण्यासाठी आपल्याला पावलं उचलावी लागतील. या प्रत्येक पावलामध्ये जिल्हा बँक म्हणून आम्ही निश्चितपणे तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला सोबत जी जी काही मदत आवश्यक असेल ती मदत हक्काने तुम्ही आम्हाला सांगा. परंतु आपल्याला या गावाचा, या देशाचा, आपल्या सगळ्या या सहकाराचा पाया असणारा जो शेतकरी आहे, तुम्ही आम्ही सुद्धा शेतकरी आहोत, परंतु आपण त्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करतो आहोत.
या शेतकऱ्याला मजबूत करण्यासाठी आपला कारभार चांगला सक्षम झाला पाहिजे, आपला व्यवहार दुप्पट वाढला पाहिजे. कारण जर जिल्हा बँक 5 वर्षामध्ये आपला व्यवहार दुप्पट करत असेल, कारण मला आठवतं मी जेव्हा चेअरमन झालो, माझ्याबरोबर हे संचालक मंडळ अस्तित्वात आलं, त्यावेळी आमचा जिल्हा बँकेची उलाढाल ही 4,120 कोटी रुपये होती. आज आम्ही 7,500 कोटीचा टप्पा पूर्ण करून पुढे गेलो आहोत आणि या संचालक मंडळाचा कालावधी जेव्हा डिसेंबरला संपेल त्यावेळी मला खात्री आहे की आम्ही 8,000 कोटीचा टप्पा पूर्ण करून पुढे गेलेलो असू आणि पुढच्या 2 वर्षामध्ये ही जिल्हा बँक 10,000 कोटीचा टप्पा पूर्ण करून पुढे गेलेली असेल. आणि हे जर 5 वर्षामध्ये जिल्हा बँक आपला उलाढाल दुप्पट करू शकत असेल, नफा या ठिकाणी 50 कोटी होता तो 150 कोटीवर आम्ही घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होत असू, जर आम्ही त्याच्यामध्ये आमचा एनपीए कमी करण्यामध्ये यशस्वी होत असू, जर आम्ही या सगळ्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक तरतूद करून त्यांना मदत करण्यामध्ये यशस्वी होत असू, तर आपण सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळवू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या कारकिर्दीमध्ये आपल्या संस्थेचा कारभार हा दुप्पट झाला पाहिजे, आपली उलाढाल दुप्पट झाली पाहिजे, आपला नफा दुप्पट झाला पाहिजे. आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपली संस्था जर सक्षम झाली तर त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी विकास संस्थांना उपलब्ध करून देऊ शकतो. आणि म्हणून आज विकास संस्थांच्या माध्यमातून, खरेदी विक्री संघांच्या माध्यमातून आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 तालुक्याच्या ठिकाणी 8 सहकार बाजार आणि विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून 228 विकास संस्थांपैकी 100 विकास संस्था की ज्याच्याकडे आपण सहकार बाजाराचं किराणा मालाचं दुकान त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. याच्यासाठी जे कोणी इच्छुक असतील, ज्यांच्याकडे यासाठीची जी काही भौतिक उपलब्धता असेल त्यांनी निश्चितपणे याच्यासाठी पुढाकार घ्यावा. आणि ही सहकाराच्या माध्यमातून या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ही आपण एक चेन उभारण्याचा संकल्प हाती घेतो आहोत. याच्यामुळे सुद्धा अनेक विकास संस्थांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. त्यामुळे फक्त धान्य दुकानांवर अवलंबून न राहता या पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या व्यवसायाकडे वळलं पाहिजे. आणि ही जबाबदारी खऱ्या अर्थाने या पुढच्या काळामध्ये संचालक मंडळाची आहे. कारण शासन म्हणून जे काही पाठबळ देणं आवश्यक होतं ते शासनाने देण्याची भूमिका घेतली. सोयी सुविधा देण्यासाठी तुम्हाला निर्णय घेतले आहे, आता त्याची अंमलबजावणी करून फायदा घेणं हे खरं तर आपली जबाबदारी आहे. म्हणून या सगळ्यासाठी आपल्याला या पुढच्या काळामध्ये विकास संस्थेच्या माध्यमातून उत्तम अशा प्रकारचं आणि दर्जेदार अशा प्रकारचं, पारदर्शक अशा प्रकारचं काम उभं करण्यासाठी मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्या माध्यमातून आपल्या गावातल्या शेतकऱ्यांची सेवा करू आणि आपण ही सेवा करत असताना आपल्याला परमेश्वराने उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य देऊ अशा प्रकारची परमेश्वराची प्रार्थना करतो. या सहकाराच्या माध्यमातून या जनतेची, या सिंधुदुर्गवासियांची आज जी आपण सेवा करतोय या सगळ्याच्या माध्यमातून त्या संस्था सक्षम करून पुढच्या पिढीकडे देत असताना त्या पिढीने सुद्धा तुमचा सन्मान केला पाहिजे अशा प्रकारचं चांगलं काम करण्यासाठी मी शुभेच्छा देतो. येथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.